नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. आमच्या मागील सत्रात आपण प्रतिस्थापन पद्धती आणि प्रतिस्थापन पद्धती वापरून दोन चलांमधील रेखीय समीकरणांची जोडी सोडवण्याबद्दल शिकलो. या सत्रात आपण एलिमिनेशन पद्धतीची प्रक्रिया आणि एलिमिनेशन पद्धती वापरून सोडवता येणारी उदाहरणे जाणून घेणार आहोत. ग्राफिकल पद्धतीबद्दल काही पायऱ्या आठवूया. ग्राफिकल पद्धत दोन चलांमधील रेखीय समीकरणांच्या जोडीचा आलेख दोन ओळींनी दर्शवला जातो. 1. जर रेषा एका बिंदूला छेदतात तर दोन बिंदू अद्वितीय समाधान देतो आणि समीकरणांची जोडी सुसंगत असते. जर रेषा जुळत असतील तर त्या रेषेवरील प्रत्येक बिंदू एक सॉल्युशन म्हणून असीम अनेक उपाय आहेत आणि समीकरणांची जोडी अवलंबून आहे. सातत्य 3. जर रेषा समांतर असतील तर समीकरणांच्या जोडीला कोणतेही समाधान नसते आणि समीकरणांची जोडी विसंगत असते. परिणाम हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. रेखीय समीकरणांची प्रणाली सोडवण्यासाठी निर्मूलन पद्धत लागू करा. प्रणालींमध्ये अद्वितीय, अनंत आणि कोणतेही उपाय निश्चित करा. नॉन रेखीय पद्धतींचे निराकरण करण्यासाठी रेखीय समीकरणांमध्ये रूपांतर करा. कीवर्ड महत्त्वाचे शब्द: समीकरणे, निर्मूलन, उपाय, ग्राफिकल, बीजगणित, अवलंबून. निर्मूलन पद्धत. आता एक व्हेरिएबल काढून टाकण्याची म्हणजे काढून टाकण्याची दुसरी पद्धत पाहू. प्रतिस्थापन पद्धतीपेक्षा निर्मूलन पद्धत क्वचितच अधिक सोयीची असते. ही पद्धत कशी कार्य करते ते पाहू. निर्मूलन पद्धत प्रक्रिया. पायरी 1. एका व्हेरिएबलचे गुणांक एकतर x किंवा y संख्यात्मकदृष्ट्या समान करण्यासाठी दोन्ही समीकरणांचा काही योग्य शून्य नसलेल्या स्थिरांकांना गुणाकार करा. पायरी 2. नंतर एक समीकरण दुसऱ्यामधून जोडा किंवा वजा करा जेणेकरून एक व्हेरिएबल काढून टाकले जाईल. तुम्हाला एका व्हेरिएबलमध्ये समीकरण मिळाल्यास पायरी 3 वर जा. जर पायरी 2 मध्ये आम्हाला कोणतेही व्हेरिएबल नसलेले सत्य विधान मिळाले तर समीकरणांच्या मूळ जोडींमध्ये अनंतपणे अनेक निराकरणे आहेत. जर पायरी 2 मध्ये आपल्याला कोणतेही व्हेरिएबल नसलेले असत्य विधान मिळाले तर समीकरणांच्या मूळ जोडीला कोणतेही समाधान नाही, म्हणजेच ते विसंगत आहे. पायरी 3. समीकरण एका व्हेरिएबलमध्ये सोडवा, x किंवा y, त्यामुळे त्याचे मूल्य मिळवा. पायरी 4. इतर व्हेरिएबल्सचे मूल्य मिळवण्यासाठी मूळ समीकरणांपैकी हे x किंवा y मूल्य बदला. प्रक्रियेचे अनुसरण करून निर्मूलन पद्धतीची काही उदाहरणे पाहूया. उदाहरण: खालील रेखीय समीकरणांची सर्व संभाव्य निराकरणे शोधण्यासाठी निर्मूलन पद्धत वापरा. x अधिक 4y8, 4x वजा y बरोबर 5. उपाय दिले. x अधिक 4y8 हे समीकरण 1 मानू आणि समीकरण 2 मधून 4 गुणिले y5. पायरी 1.
आता एक्सचे गुणांक समान करण्यासाठी समीकरण 1 4ने आणि समीकरण 2 1ने गुणा. मग आपल्याला अशी समीकरणे मिळतील. 4x अधिक 16y 32. समीकरण 3. 4xy बरोबर 5. समीकरण 4. पायरी 2. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा केल्यास आपल्याला एका कंसामध्ये 4 गुणिले 4x कंस बंद अधिक दुसऱ्या कंसामध्ये 16y अधिक y बरोबर 32 वजा 5 म्हणजे 17y बरोबर 27y बरोबर 17 मिळेल. जर आपण हे y मूल्य समीकरण 2 मध्ये बदलले तर आपल्याला 4x वजा y बरोबर 5 मिळेल. चार एक्स वजा 17 बरोबर 5 27 4x बरोबर 5 अधिक 17 28x बरोबर 17. म्हणून समीकरणांच्या जोडीला अद्वितीय समाधान आहे जे 28. आणखी एक उदाहरण पाहू. उदाहरण 2 अंकी संख्येची बेरीज आणि अंक उलटून मिळालेली संख्या 88 आहे. जर संख्येचे अंक 4 ने भिन्न असतील तर संख्या शोधा. अशा किती संख्या आहेत? उपाय 2 अंकी संख्या xy मानू, जिथे 10च्या जागी x ही संख्या आहे आणि एका जागी y ही संख्या आहे. पहिली संख्या 10x अधिक y म्हणून विस्तारित स्वरूपात लिहिलेली जाऊ शकते. जेव्हा अंक उलटे केले जातात तेव्हा x हा युनिटचा अंक बनतो आणि y हा 10चा अंक बनतो. विस्तारित नोटेशनमध्ये ही संख्या 10y अधिक x आहे. समस्येतून दिलेल्या माहितीवरून आपण असे लिहू शकतो. 10x अधिक y एका कंसामध्ये अधिक 10y अधिक x बरोबर
88. पुढे 11 कंसामध्ये x अधिक y बरोबर 88. पुढे x अधिक y बरोबर 8. हे देखील दिले आहे की अंकामधील फरक 4 आहे, म्हणून आपण लिहू शकतो एकतर xy 4 दुसरं समीकरण और x 4 तिसरं समीकरण. जर xy 4 असेल तर 1 आणि 2 काढून टाकल्यास आपल्याला x बरोबर 6. आणि y बरोबर 2 मिळेल. या प्रकरणात आम्हाला 62 अशी संख्या मिळते. कारण सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या xy मानतो. तर येथे आपल्याला x आणि y चे मूल्य अनुक्रमे 6 आणि 2 मिळाले. त्याचप्रमाणे xy 4 असल्यास 1 आणि 3 काढून टाकल्यास आपल्याला x बरोबर 2 आणि y बरोबर 6 मिळेल. या प्रकरणात आम्हाला 26 अशी संख्या मिळते, कारण सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या xy मानतो. तर येथे आपल्याला x आणि y चे मूल्य अनुक्रमे 2 आणि 6 मिळाले. अशा प्रकारे 62 आणि 26 अशा 2 संख्या आहेत. पडताळणी. येथे 62 अधिक 26 बरोबर 88 आणि 6 वजा 2 बरोबर 4. 2 व्हेरिएबल्समधील रेषीय समीकरणांच्या जोडीमध्ये आपण शिकलेल्या बिंदूंचा सारांश देऊन हे सत्र संपवू. मुद्दे. 2 चलांमधील रेखीय समीकरणांची जोडी याद्वारे सोडवली जाऊ शकते. 1 ग्राफिकल पद्धत आणि 2 बीजगणितीय पद्धत. बीजगणित पद्धतीमध्ये 2 चलांमधील रेखीय समीकरणांची जोडी याद्वारे सोडवता येते. 1 प्रतिस्थापन पद्धत, 2 निर्मूलन पद्धत. अशा अनेक परिस्थिती आहेत ज्या गणितीयदृष्ट्या 2 समीकरणांद्वारे दर्शवल्या जाऊ शकतात, ज्या सुरू करण्यासाठी रेखीय नाहीत, परंतु आम्ही त्यांना बदलतो जेणेकरून ते रेषीय समीकरणांच्या जोडीमध्ये कमी केले जातील. समीकरणांच्या बेरीज किंवा वजाबाकीद्वारे एक चल काढून टाकून रेखीय समीकरणांची प्रणाली सोडवण्यासाठी एलिमिनेशन पद्धत वापरली जाते. ही पद्धत रेखीय समीकरणांसाठी उत्तम काम करते, जिथे व्हेरिएबल्स पहिल्या पॉवरवर वाढवले जातात आणि स्थिरांकांनी गुणाकार केला जातो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.